आणि आता आपण हा जो क्लास बघताय हा इकॉनॉमी क्लास जिथे सर्व बाकीचे सगळे प्रवासी प्रवास करत असतात आणि या इकॉनॉमी क्लासमध्ये आपण सगळ्यांनी प्रवास केला असावा, अनेकांनी प्रवास केला असावा. आपल्याला कल्पना आहे विमानाच्या किमान 3 टप्प्यांमध्ये इमर्जन्सी एक्झिटसाठीच्या दरवाजे असतात आणि अशाच ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आणि नंबर जो आता सगळ्यांना यापुढे लक्षात राहणार आहे तो आहे 11A. कारण या सीटवर बसला होता रमेश पटेल आणि ही जागा आणि हा आपण जर का बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याचं बसणं ती जागा किती महत्त्वपूर्ण ठरली. या अपघातात आश्चर्यकारकरित्या वाचलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांनी नेमकं काय झालं ते आज सविस्तर सांगितलं. त्यामुळे काल सोशल मीडियावरून पसरवले गेलेले सर्व गैरसमज दूर झाले. विश्वास कुमार यांनी स्वतःहून विमानाचं दार उघडून वगैरे उडी मारली नाही, तशी परिस्थितीच नव्हती. विमान क्रॅश झालं, त्याचे 2 तुकडे झाले आणि भीषण स्फोट झाला. या सगळ्यात विश्वास कुमार हे बाहेर फेकले गेले. सुदैवानं ते जिथं फेकले गेले तिथं इमारत किंवा आणखी काही नव्हतं, ज्यामुळे ते उठून विमानापासून दूर जाऊ शकले. मी कसा वाचलोय माझं मलाच माहीत नाही अशी प्रांजळ कबुली देखील त्यांनी दिली. वो मेरे नजरों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला. क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आंख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और व्हाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया. क्योंकि आई थिंक मेरे को जब मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी. हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहां लैंड हुई थी. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी. तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर. आज जेव्हा विमानाचा हा आराखडा बघत असताना याच सीटपाशी म्हणजे प्रातिनिधिक चित्र आहे, पण याच सीटपाशी जेव्हा विचार आपण करतो की इथे बसला असेल हा तरुण आणि त्यामुळे त्याचा जीव असला, त्याला जी काही एक्झिट मिळाली असेल किंवा जे काही झालं असेल, पण त्याला ती जागा स्पेसिफिक महत्वाची ठरली. लक्षात घ्या या जागेपाशी फूड स्पेस पण किती मोठा आहे, लेग स्पेस किती मोठा आहे ते सुद्धा आपण बघतोय. याचा सुद्धा कदाचित फायदा झाला असेल. अर्थात तिकडची रचना वेगळी असेल, कारण हे ड्रीम लाइनरचं जसंच्या तसं चित्र नव्हे, मात्र एक कल्पना येण्यासाठी आपण केलेलं आहे. त्यानिमित्तानं आपल्याला अंदाज येतो की जागा कशी असेल जिकडे रमेश विश्वास कुमार बसला होता 11A या सीटवरती. प्लेन फाट्यो क्या भैया બધા પેસેન્જર અંદર છે બધા અંદર પ્લેન ફાટ્યું पण बघतो ही ती दृश्य आहेत की ज्यावेळी अपघातातून वाचल्यानंतर विश्वास कुमार बाहेर आला, त्याचं थोडंसं वैतागणं सुद्धा अगदी स्वाभाविक आपण समजू शकतो आणि तो अँब्युलन्सच्या दिशेने गेला. प्लेन फाट्यो क्या भैया બધા પેસેન્જર અંદર છે બધા અંદર પ્લેન ફાટ્યું પ્લેન ફાટ્યું